शेवटी दोघेच तर असू. लग्नानंतर बायकोच्या मनात एक विचार आला की जर आपण आपल्या नवऱ्याला सोडून गेलो तर आपल्या नवऱ्याची काय प्रतिक्रिया असेल, तो काय करेल. आणि नवऱ्याची परीक्षा घेण्यासाठी तिने आपल्या मनातील विचार एका कागदावर लिहिले की मी तुमच्यासोबत राहून खूप कंटाळले आहे. या संसाराचा आता मला वीट आला आहे. मी आता तुमच्यासोबत राहू शकत नाही. त्यामुळे आता हे घर सोडून मी जात आहे. आणि तिने तो कागद टेबलावर ठेवला आणि बेडखाली जाऊन लपली. काही वेळानंतर नवरा ऑफिसमधून घरी आला, परंतु बायको कुठे दिसली नाही. त्याला टेबलावर एक कागद दिसला. त्यांनी तो कागद वाचला आणि काही वेळ तो एकदम शांत झाला. आणि काही वेळाने त्यानेही कागदावर काहीतरी लिहिले आणि जोरजोरात शिट्टी वाजवून तो आनंदाने नाचू लागला. त्यानंतर त्याने कपडे बदलले आणि आपल्या मैत्रिणीला फोन लावला. आज मी मुक्त झालो आहे, कारण आज माझ्या बायकोला हे कळून चुकले आहे की मी तिच्या लायकीचा नव्हतो आणि याच कारणामुळे ती कायमची घर सोडून निघून गेली आहे. त्यामुळे मी आता मुक्त झालो आहे. आणि तुला भेटण्यासाठी मी लवकरच समोरच्या बागेत येत आहे. तू लवकरात लवकर आवरून समोरच्या बागेत ये. आणि नवरा बाहेर निघून गेला. अश्रू भरलेल्या डोळ्यांनी बायको बेड खालून बाहेर आली आणि थरथरत्या हाताने तिने तो कागद उचलला आणि ती तो कागद वाचू लागली. त्यामध्ये असे लिहिले होते की अगं वेडाबाई, बेड खालून तुझे पाय दिसत आहे. तू लवकर चहा बनव. मी समोरच्या दुकानातून ब्रेड घेऊन येत आहे. माझ्या आयुष्यात आनंद तुझ्यामुळेच तर आहे. अर्धा आनंद तुला सतावण्यामध्ये आहे, तर अर्धा आनंद तुला मनवण्यामध्ये आहे. शेवटी आपण दोघेच तर असू. भलेही आपण भांडण करू, एकमेकांवर रागवू, एकमेकांवर दादागिरी करण्यासाठी शेवटी आपण दोघेच तर असू. जे बोलायचं आहे ते बोल, जे करायचं आहे ते कर. एकमेकांचे चष्मे आणि काठी शोधण्यासाठी शेवटी आपण दोघेच तर असू. तू रागावलीस तर मी हसवेन आणि मी रुसलो तर तू मला मनवायचे. एकमेकांचे लाड करण्यासाठी शेवटी आपण दोघेच तर असू. डोळ्यांना जेव्हा अंधुक दिसेल, स्मरणशक्ती जेव्हा कमजोर होईल, तेव्हा एकमेकांना एकमेकांमध्ये शोधण्यासाठी शेवटी आपण दोघेच तर असू. गुडघे जेव्हा दुखू लागतील, कंबर पण वाकायचे बंद करेल, तेव्हा एकमेकांच्या पायाची नखं कापण्यासाठी शेवटी आपण दोघेच तर असू. अगं, मला काहीही झाले नाही. मी एकदम नॉर्मल आहे. हे भासवून एकमेकांची काळजी घेण्यासाठी शेवटी आपण दोघेच तर असू. हात जेव्हा साथ सोडेल आणि अंतिम निरोपाची वेळ येईल, तेव्हा एकमेकांना माफ करण्यासाठी शेवटी आपण दोघेच तर असू. मुलांना सुना घेऊन जातील, मुलींना जावाई घेऊन जातील, तेव्हा आयुष्याच्या शेवटच्या वळणावर सोबत फक्त आपण दोघेच तर असू. दुनिया लाख मजा करेल, पण खरं तर हेच आहे की तुमचा जीवनसाथी हाच तुमच्या मृत्यूपर्यंत तुमची साथ देईल. शेवटी तुम्हीच तर राहणार आहात एकमेकांसाठी. शेवटी एवढंच म्हणेन की पत्नी ही आपली अर्धांगिनी असते, तर पती हा आपला परमेश्वर असतो. दोघेही संसाराची दोन चाकं असतात. यापैकी एक चाक जरी निखळले किंवा निकामी झालं तरी चालणार नाही, कारण संसारात दोन्हीही बरोबरच चालले पाहिजेत. तेव्हा प्रत्येकाने आपल्या पत्नीला व प्रत्येक पत्नीने आपल्या पतीला योग्य तो सन्मान आणि वागणूक दिलीच पाहिजे, कारण शेवटी दोघेच तर असतात. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.